नागजीरा देवस्थान गोबराई म्हणते बाबा, मलाही काही माहित नाही याच्याबद्दल तेवढा काही. कावेता हा मला सांगशील का? तर तो मला मराठीत वाचता येते नागजीरा. चल थंडा थंडा ऊन म्हणून दिसत नाही काही. इथं नागोबा बाबाले प्लास्टर मारून राहिले. सध्या नागोबा रंगात येवाले आहे. ब्लॉग ओय कुठे चाललास? ए गोली हा इकडं दिसत आहेत पायऱ्या वगैरे. सहसा मला माहीत नाही पण मंदिर आहे म्हणते बाबा. जेवढे इंडियामध्ये जाती धर्म आहेत तेवढेच मंदिर आले तर कमीच नाही. प्रत्येक किलोमीटरवर एक ना एक मंदिर दिसेल तुम्हाला. सर्वात महत्त्व म्हणजे फॉरेस्ट एरिया एकदम खतरनाक लुकमध्ये, बहुत जबरदस्त. सध्याची ट्रिप जी आजची आहे ते 1 डे ट्रिप आहे. हो रिटर्न येईल ना. सध्या ऑगस्ट महिना आणि गणपती बाप्पाचे दिवस चालू आहेत. आणि हा गणपती बाप्पाचे मंदिर दिसत आहे तुम्हाला. आमची महिला मंडळ गँग तिकडे आहे मंदिरात मागं. काय शेर राव नाही तर शेरनी राव, का करणार आहे तर? शेरनी आपले काम करायला, आम्ही आपले काम करून राहिला. प्रत्येक काळामध्ये ऋग्वेद राहा, अथर्ववेद राहा का काही राहा, प्रत्येक काळात प्रत्येक युगात माणसापासून त्रासलेले देव नेहमी हे पहाडीवर जाऊनच बसत होते. म्हणून तुम्ही पाहू शकता 90% जे येते कोणते दिसूनच नाही राहिले बाबा. फोटो वगैरे दिसून राहिला. आमच्या मागं नको या, तुम्ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. पा वर बसलेले भोले बाबा. वाघ आहेत ना धावाला परत कुठून. पण माणसाने चंद्रावर राहा का पृथ्वीवर राहा, खोज ठेवण्यामध्ये काही कमी नाही ठेवला. हे हू आर यू? अँड द लास्ट पॉइंट इज भोले बाबा टेम्पल. जे हे समोर दिसून राहिले हे गोरक्षनाथ वेत असा वाटते मला. पाहू शकते. आणि हे भोले बाबा इकडं वर बी जाते, पण इकडं वर जाऊ नाही शकू आम्ही, कारण येती जेवणसने हापूस संपली आमची. आणि वरून पॉईंट एवढा लांब दिसते. सध्या डेट आहे 1 तारीख आहे का आजची? 31 ऑगस्ट 2025. खरं तर दरवर्षी घुमायला जायला पाहिजे, कारण प्रत्येक वर्षाच आपल्या आयुष्यात येईल म्हणून असं काय सांगता येत नाही.